महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि नितीन गडकरी साहेब, मी मीरा भाईंदरला राहतो आणि मला सकाळी इथून प्रवास करायचा होता। मीरा भाईंदरमधून मला बोरिवलीला जायचं होतं। हार्डली 12-13 किलोमीटरचा रस्ता आहे आणि 12-13 किलोमीटरसाठी अर्धा तास खूप पुरेसा आहे, पण तरी पण मी घरातून लवकर निघतो। मी 1 तास आधी निघतो आणि 1 तास आधी निघून पण मी 13 किलोमीटरचा डिस्टन्स बाईकवरती पार नाही पाडू शकत। त्याचं कारण मी तुम्हाला दाखवतो। हा रोड, खराब रोड आणि ही जी तुम्ही ट्रॅफिक बघताय दहिसर चेकनाक्याची ट्रॅफिक आणि तिथले खराब रस्ते, एवढी वाईट अवस्था आहे ना आमच्या इथे, एवढी वाईट अवस्था। तुम्ही मोठ्या मोठ्या गोष्टी करता की आम्ही लाखो करोडो हजारो खर्च केलेत, एवढे करोड आम्ही ह्या रोडला त्या रोडला। अरे तुम्ही मुंबई सारख्या ठिकाणी, मीरा रोड, भाईंदर सारख्या, दहिसर सारख्या ठिकाणी साधे जर तुम्ही रोड नाही बनवू शकत आहे आणि तुम्ही बोलता की महाराष्ट्रात आम्ही हे केले ते केले, काय प्रगती केली तुम्ही महाराष्ट्रात? काय प्रगती केली? बेसिक नीड्स, जेव्हा एक सामान्य माणूस आपल्या घरातून निघतो ना टू व्हीलर वरती, तेव्हा तो आपला ना जीव असा हातात घेऊन निघतोय, त्याला माहिती नाही की मी घरी सुखरूप पोहोचेल की नाही। एवढी वाईट रोडची अवस्था आहे आणि एवढं वाईट ट्रॅफिक आहे। तुम्ही मोठ्या मोठ्या गाड्यांमध्ये फिरता, तुमच्याकडे ती सिक्युरिटी लाल दिव्यांवाले गाडी आहेत, तुम्हाला कधी ट्रॅफिकचा अंदाज येणार नाही। पण आहे ना, एकदा आहे ना बाईकवरती स्कूटीवरती फिरा, स्पेशली गोडबंदर, काशीमीरा गोडबंदर ते दहिसर पर्यंत एकदा स्कूटी बाईकवरती फिरा, तुम्हाला कळेल की रस्त्याची काय अवस्था आहे, ट्रॅफिक काय होतंय। अरे जे 10-12 किलोमीटरचा डिस्टन्स आहे, हायवे सारख्या ठिकाणी जर मी जातोय आणि मला जर 1 तास कमी पडतोय, तर तुम्ही विचार करा तुमची ही प्रगती। आणि माझा प्रश्न नाहीये, हे आपल्या महाराष्ट्रातल्या मुंबईकरांच्या प्रत्येकाचा हाच आहे। तुम्हाला एक ना पर्याय देतो, तुम्ही काय करा माहितीये, लाईव्ह मीडियावरती जसं तुम्ही फेक प्रॉमिसेस करता ना, एकदा लाईव्ह मीडियावरती या आणि तिकडे ना पोल करा, पोल लाईव्ह वोटिंग घ्या की महाराष्ट्रातली, मुंबईमधली जनता तुमच्याशी खुश आहे का, सुखी आहे का? कारण की तुमच्या हिशोबाने तुम्ही प्रगती केली, पण इथल्या जनता एवढी त्रासले, तुम्हाला एवढी वैतागले। अक्षरशः मी आज एवढा वैतागलोय की जर एकतर 1 तास लागतोय, एवढी वाईट खड्डे रोड, एवढे वाईट खड्डे रोड आहेत आणि तुम्ही मुंबई सारख्या ठिकाणी जर हे नाही करू शकत आहे, तुम्ही काय महाराष्ट्र चालवताय? मी गडकरी साहेबांची एक व्हिडिओ ऐकलेली की आपल्या महाराष्ट्रात, इंडियात करोडोनी पैसा आहे, खूप पैसा आहे, पैशाची कमी नाहीये, इमानदार लोकांची कमी आहे जे काम करतील। मग ती इमानदार लोक शोधा, ही कामं करा। आम्हाला जर व्हिडिओ मार्फत तुम्हाला सांगावं लागतंय ना, तर लाज वाटली पाहिजे, लाज। ही ट्रॅफिक बघा आता, ही दहिसर टेकनाक्याची ट्रॅफिक आहे। कधी पण या, सकाळ संध्याकाळ दुपार रात्र, तुम्हाला 10 मिनिटाचा अंतरासाठी तुम्हाला 1-1 तास लागतो, तो एक प्रश्न। आणि दुसरा, रस्त्याची एवढी वाईट अवस्था आहे ना, आणि तुम्ही काय बोलता की मेल्यावरती जो माणूस मरेल त्याला 6 लाख रुपये देऊ, ते 6 लाख रुपये खर्च करा आणि रोड बांधा। सगळे लोक वैतागले, तुम्ही अक्षरशः करून बघा, एक जण पण तुमचे ब्लाइंड फॉलोअर्स सोडून कोणीच तुमच्याशी खुश नाहीये। तुम्ही पूर्ण महाराष्ट्राची वाट लावून ठेवली आहे, वाट अक्षरशः महाराष्ट्र। अरे मुंबई सारख्या ठिकाणी तुम्ही रोड नाही बनवता आणि तुम्ही चंद्रावर जायचे ह्या सगळ्या गोष्टी करता, डेव्हलपमेंटची गोष्टी करता, असं चालेल तसं चालेल। तुम्ही टेस्ला सारख्या गाड्या महाराष्ट्रात आणताय, अरे ती कंपनी बंद पाडताल तुम्ही। रोडची अवस्था अशी आहे, रोडच नाही माहिती गाड्यांना, लोक वैतागलेत। काय करा, ती इमानदार माणसं शोधा। तुम्ही बोलता ना पैशाची कमी नाहीये, मग प्रॉब्लेम कुठे? जी पण ही व्हिडिओ बघताय ना, आपल्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना, उपमुख्यमंत्र्यांना, गडकरींना टॅग करा आणि त्यांना ना प्रश्न विचारा की प्रॉब्लेम नेमका काय आहे। तुम्हाला नसेल जमत ना, सोडून द्या, आमच्या हातात द्या हे सगळं। तुम्ही साधे रोड नाही बनवू शकत आणि मोठ्या मोठ्या गोष्टी करता। टॅग करा सगळ्यांना आणि विचारा प्रश्न, नेमका प्रॉब्लेम